एक जुना इतिहास आहे आपल्याकडे. अरुंधती नावाची एक फार मोठी पतिव्रता होऊन गेली आहे. ज्यांचे पती वशिष्ठ. आणि गंमत असे त्यांचा इतिहास आहे. जेव्हा अरुंधती आणि अरुंधतीचे वडील वशिष्ठांच्या आश्रमामध्ये आले. वशिष्ठ म्हणजे फार मोठा अधिकार होता. एकाची छाती तर पिंजली. सूर्याच्या जाग्यावरचं काम ज्यांच्या छातीनं केलं इतका मोठा अधिकार वशिष्ठांचा. रघुवंशाचे ते कुलगुरू होते. असा मोठा अधिकार. आणि वशिष्ठ अजून ब्रह्मचारी आश्रमात होते. ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश करायचा होता. आणि त्यांना पाहण्याकरता अरुंधती आणि अरुंधतीचे वडील दोघंच आले. आता पूर्वीची प्रथा अलीकडच्या काळात पाहायला येत असताना 4-5 गाड्या घेऊन येतात. त्या पाहुण्याचं कंबरडच मोडलं पाहिजे पहिल्यांदा. दोघंच आले. वशिष्ठांनी पाहिलं आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. आणि पहिला उपचार आहे आसनं टाकणं. वशिष्ठांनी 3 आसनं घेतली आणि टाकून दिले. एक स्वतः करता, दुसरं वशिष्ठ अरुंधतीच्या वडिला करता आणि तिसरं कोणाकरता अरुंधती करता. 3 आसनं टाकली. वशिष्ठ एका आसनावर बसले. अरुंधतीचे वडील एका आसनावर बसले. पण अरुंधती धर्ममर्यादेचं पालन करत होती. विचार करत होत्या या आसनावर मी बसावं का न बसावं. कारण मी माझ्या मनाने हे यांना पती म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि पतीची सेवा घेणं पाप आहे. याने टाकलेल्या आसनावर मी बसावं का नाही बसावं. एक मनामध्ये विचार आला. बसावं तर पाप आहे. आणि त्याने आसन बस म्हणून टाकलंय. नाही बसावं तर अवज्ञा केल्याचं पाप आहे. दोन्ही कोण पाप. काय करावं. अरुंधती मोठ्या बुद्धिमान होत्या. आसनावर बसल्या नाहीत. आसनाच्या बाजूला बसल्या आणि आपला उजवा हात आसनावर ठेवला. तुम्हाला मी पती म्हणून स्वीकारलंय पण तुमची सेवा मी घेऊ शकत नाही म्हणून बाजूला बसले. आणि अवज्ञा घडू नये म्हणून आसनावर हात ठेवला. किती अवघड आहे महाराज धर्ममर्यादा. हे धर्माचं बंधन.